श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला स्वामींच्या आशीर्वादाने सुरुवात करूया. स्वामी तुमच्या जीवनामध्ये भरभराट येते. आजचा दिवस तुमचा सुख समृद्धी आनंदाने जावो, स्वामी चरणी हीच प्रार्थना. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आजचा विषय आहे मुलं ऐकत नाही, चिडचिड करतात, अभ्यासात लक्ष लागत नाही, मोठ्या माणसांचं ऐकत नाही, शब्दाला मान देत नाही. तर आजचे ह्यासाठी व्हिडिओ असणार आहे. तर सकाळचा स्वामी मंत्र बघूया आपण मुलांसाठी. दररोज सकाळी स्वच्छ आंघोळ करून देवघरात तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावा आणि 11 वेळा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. मंत्र म्हणताना मुलाचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि त्याच्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करा. स्वामींचा नामजप मुलांकडून नको, पण वातावरणातून होऊ द्या. मुलाला जबरदस्ती नामजप सांगू नका. तुम्ही स्वतः मनात किंवा मंद आवाजात जप करा. घरात सकारात्मक स्पंदन तयार होते. त्याचा परिणाम मुलांच्या वागण्यात बदल नक्की दिसतो. गुरुवारचा खास उपाय. गुरुवारी देवघरात स्वामींच्या फोटोसमोर ठेवा, जसे की 2 वेलदोडे, 2 लवंगा, 1 खडीसाखर. 11 वेळा मंत्र म्हणा आणि हे साहित्य मुलाच्या अभ्यासाच्या जागेजवळ किंवा त्याच्या खोलीत एका छोट्या वाटीत ठेवा. रात्री झोपताना ते झाडात टाका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. स्वामी समर्थ ताम्हण उपाय. एका ताम्हणात स्वच्छ पाणी, त्यात 3 तुळशीचे पाने, 1 चिमूटभर साखर. मुलांचे नाव घेऊन प्रार्थना करा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजाजवळ 2 मिनिटे ठेवा. नंतर ते पाणी तुळशीला किंवा घरातील झाडांना अर्पण करा. आईच्या शब्दाला स्वामींची जोड. मुलाशी बोलताना आधी 3 वेळा मनात मंत्र म्हणा, मग बोला. तुमच्या आवाजात आपोआप शांतता, अधिकार आणि प्रेम जाणवेल. राग कमी येईल आणि मुलगा ऐकण्याची शक्यता वाढेल. जर मुलगा ऐकत नाही, ओरडण्याऐवजी एकच वाक्य प्रेमाने पण ठामपणे बोला. स्वामींना नैवेद्य. मुलांसाठी संकल्प. देवासमोर गूळ पोळी किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा आणि संकल्प करा, माझ्या मुलाला सद्बुद्धी, शिस्त आणि आईवडिलांचा आदर प्राप्त हो. नैवेद्यानंतर घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून खावा आणि मुलाने खाल्ला नाही तरी चालेल, कारण तयार झालेल्या वातावरणाला महत्त्व आहे. रात्री झोपताना आशीर्वादाचा मंत्र. मुलगा झोपल्यावर त्याच्या डोक्यावरून हात न फिरवता दुरूनच आशीर्वाद द्या. ओम श्री स्वामी समर्थ. याला योग्य मार्ग दाखव. स्वामी समर्थ पोथीतील 1 ओवी किंवा वाक्य. दररोज गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्रातील 1 प्रेरणादायी ओळ तुम्ही वाचा. मन शांत राहते आणि पालक म्हणून निर्णय योग्य होतात. घरातील नियमात स्वामींचा संस्कार उपयासोबत मुलाला शिकवा. दिवसाची छोटी जबाबदारी. नियम पाळल्यावर कौतुक करा. चुका झाल्यावर शिक्षा नको, परिणाम समजावून सांगा. हेच खरे स्वामींचे संस्कार आहेत. कधी डॉक्टर समुपदेशन गरजेचे असते. जर मुलांमध्ये खूप आक्रमक वागणूक, स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याची प्रवृत्ती, अतिशय हट्टीपणा, नैराश्याची लक्षणे, स्क्रीन मोबाईलचे व्यसन जास्त असे दिसत असेल तर समुपदेशक किंवा बालमानसतज्ज्ञ यांची मदत घ्या. श्रद्धा आणि विज्ञान दोन्ही एकत्र चालू शकतात.